स्वामी म्हणतात, जर तुम्हाला खुश राहायचं असेल, स्वतःचं आयुष्य जर आनंदी जगायचं असेल, तर दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे हे न बघता आपलं आयुष्य आपण कसं छान घडवता येईल, आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं जास्त आनंदी राहता येईल ना, याच्याकडे जरा जास्त लक्ष द्या. म्हणजेच तुम्ही ना स्वतःच्या आयुष्यामध्ये जरा जास्त खुश राहण्यामध्ये व्यस्त राहाल. म्हणजे लोक काय म्हणतात किंवा लोक काय विचार करतात, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात कुठे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. तर तसंच आम्ही आमचं आयुष्य जगत आहोत. श्री स्वामी समर्थ. तर सध्या तुम्हाला माहितीच आहे, थंडीचे दिवस आहेत, म्हणजेच हिवाळा आहे, तर थंडी वाजणारच आहे ना. तर थंडीमध्येच आम्हाला काहीतरी गरमागरम आज खायचं होतं. आणि राज आणि मला सुद्धा वाटत होतं आपल्याला त्याच्या थोडंसं बाहेर जाऊन कुठेतरी काहीतरी गरमागरम टेस्ट केलं पाहिजे, म्हणजेच काहीतरी चायनीज वगैरे खाल्लं पाहिजे. तर मला ऑल टाईम चायनीज माझं फेवरेट आहे. मंचुरियनमध्ये तुम्हाला मी सांगते की माझं काय फेवरेट आहे ते पुढं. तर अशा पद्धतीने आम्ही आलोत आणि आता आम्ही आमची इथे ऑर्डर देणार आहोत. तर कुठे आलोत हे तुम्हाला मी अगोदर दाखवलेलंच आहे पुढे. चल कोण माते बघता चल चल वॉच तर मध्ये तर आलोत, खायचं तर एक होतं पण ठरवून एक आलेलं होतं आम्ही, पण इथे आल्यानंतर एक दुसरीच काहीतरी ऑर्डर द्यावं असं सुचत होतं. पण त्या अगोदर म्हटलं हे सर्व काही बघून घ्यावं, जे काही इथे स्पेशल आहे ते बघून घ्यावं आणि जे काय आपल्याला त्यातलं चांगलं वाटतं ना ते आपण मागवावं. मग राजचं वेगळीच काहीतरी फरमाईश, माझी पण वेगळीच काहीतरी फरमाईश होती, त्यातून पण हे सगळं समोर घेतलं आणि मग म्हटलं छान अशी ऑर्डर द्यावी दोघांसाठी पण काहीतरी. तर खायचं तर वेगळंच पण काहीतरी होतं. इतकी थंडी वाजत होती ना, गरमागरम कॉफी किंवा चहाचीच ऑर्डर द्यावी असं काहीतरी वाटत होतं. पण टी लवर किंवा कॉफी लवर नाही आहे मी, त्याच्यासाठी मग काहीतरी खाऊनच घेऊया म्हटलं. तर फायनली मी आता दिलेली आहे इकडे ऑर्डर वगैरे आणि राजसाठी पण दिली आणि माझ्यासाठी पण दिलेली. पण माझी पण स्पेशल डिश इथे मी सांगितलेली होती, कारण लास्ट टाईम मी इथे आलेले होते तेव्हा खाल्लं ना, मला खूप आवडलेलं होतं आणि तेव्हा पण ट्रॅव्हलमध्येच मी इकडून लातूरच्या साईडून तिकडे जाते वेळेसच ते खाल्लेलं होतं. तर फायनली म्हटलं आज पण एक वेळेस आपण खाऊन घेऊयात. थोडंसं तिथे न्यू लुक वगैरे केलेला होता हॉटेलचा वगैरे, थोडंसं चेंजेस केलेल्या होत्या गोष्टी. तर म्हटलं आणखीन काहीतरी नवीन तिथे काही झालेलं असेल ते पण बघूयात, कारण थोडंसं गार्डन वगैरे आहे तिथे, पण नाईटचं टायमिंग असल्यामुळे ते काहीच एन्जॉय नाही करता आलं राजला. तर त्या अगोदर आपण घेतलं इथं पापड वगैरे आणि राज दिल हा पापड खाल्ला बरं का यावेळेस. दरवेळेस तर नाही खात, तिखट आहे बोलतो, पण यावेळेस मी त्याला थोडं तरी टेस्ट करायला लावलं. तर पापड वगैरे सांगितलं. मला वाटलं ऑर्डर थोडंसं यायला वेळ लागेल, पण तिथे काय रेडी होतं का काय असं मला वाटलं, पण रेडी होतं बहुतेक. त्यामुळं तर त्याने नेक्स्ट ऑर्डर जे दिलेली होती ना ते सुद्धा लवकर कंप्लीट करून दिले बरं का. तर घेतली मी माझी फेवरेट डिश इकडे, व्हेज मंचुरियन. मला खूप आवडतात हे, पण लास्ट टाईम जेव्हा मी इथे खाल्लेली ना तेव्हा थोडीशी वेगळीच टेस्ट होती आणि आत्ता मी लास्ट टाईम गेली म्हणजे आत्ता, तर तेव्हा वेगळीच टेस्ट होती. तर समजलं की मला तिथे की जे काही बनवणारे सेफ आहेत ना ते चेंज झालेले आहेत, त्यामुळे अशी टेस्ट झालेली आहे. मग जे काही मी ऑर्डर देते खाण्यासाठी ते जर मला नाही आवडलं ना टेस्ट केल्यानंतर, तर माझा मूडच ऑफ होतो बरं का. नंतर काही खायची इच्छाच होत नाही. मग तरी ते प्लेट सजवून थोडंसं प्रेमाने त्याला बघितलं तेव्हा कुठे मग मला थोडंसं खावंसं वाटलं. तर अशा पद्धतीने मी माझी झालेली होती मूड ऑफ. तर थोडीशी स्माइली वगैरे काढली. म्हटलं स्माईल करून ना स्वतःवरच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य चेहरा करून स्वतःला छान असं करून तयार मस्त असं हे खायचं आहे. तर आता घेतोय आम्ही हे सगळं खाऊन एन्जॉय करून.
तर थोडासा जर आपला मूड ऑफ असेल आणि आपला आनंद जर दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये असेल आणि आपल्या जर डोक्यामध्ये काही विचार चालू असतील ना, तर कितीही काही केलं तर आपण काय आनंदी राहू शकत नाही. हे खरं आहे बरं का. तर मी खूप जास्तीत जास्त स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते. जास्तीत जास्त मनातले जे काही विचार चालू आहेत ना स्वतःचे, ते बदलण्याचा प्रयत्न करत होते. ते पण शक्य होतच नव्हतं, पण काही हरकत नाही आहे. स्वामी आहेत ना, सगळं काही ठीक करतील. फक्त मला स्वामीवरती विश्वास आहे आणि ते योग्य वेळ आणतील आणि योग्य वेळ येईपर्यंत सगळं काही ठीक करतील. ह्या विश्वासाने मी स्वामीवरती विश्वास ठेवूनच पुढे चाललेली आहे. तर अशा पद्धतीने आता लागलेली होती थोडंसं भूक, तर म्हटलं आता हे खाऊन घेऊयात. तुमच्यासोबत तर बाकीच्या गोष्टी चालतच असतात, तर केचपसोबत हे थोडंसं टेस्टी लागतं, त्यामुळे मी आता हे खाऊन घेते. तर ते मंचुरियन काही इतकं टेस्टी नाही लागलं. मग त्यानंतर मागवलं पनीर मंचुरियन, पण तेही काही मला आवडलेलं नव्हतं. माहिती नाही संध्याकाळचा टायमिंग होता म्हणून टेस्ट बिघडलेली होती का करणारे होतेच तेच बदललेले होते तेच कळत नव्हतं. तर ते थोडं थोडं खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग काय गरमागरम मस्त अशी कॉफी एन्जॉय केली. तर मला ना कॉफी किंवा चहाची इतकी काय आवड नाही आहे, पण जेव्हा पण कधी मी घेते ना तेव्हा खूप आवडीनं पीत असते बरं का. आणि ते मला त्याच्यामध्ये स्पेशलच काहीतरी पाहिजे असतं, स्पेशलची टेस्ट पाहिजे असते, तेव्हाच ते मी पीत असते. तर घरी मी चहा बनवला ना, मला वेगळा काहीतरी टेस्ट लागतो, त्यापेक्षा मी नाही पिलेलं बरं असं वाटतं. पण जेव्हा पण पिते ना, तर खूप वेळ काढून खूप छान अशा पद्धतीने चहा बनवलेला असतो, मी कॉफी बनवलेली असते. आणि जेव्हा काही फ्रेश मूड करायचा असतो किंवा काहीतरी मनामध्ये वेगळ्याच काहीतरी असतात ना फिलिंग, म्हणजे छान छान हॅपीवाल्या, तेव्हाच मी काहीतरी असं कॉफी किंवा चहा घरी ट्राय करत असते. पण इथे आता नेमकं पिण्याचं कारण होतं, इथे कॉफी छान भेटते हे ऐकलेलं होतं, म्हटलं इथं टेस्ट करूयात. आणि मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचं, इथे वाजत होती थंडी आणि स्वेटर वगैरे माझ्याकडे काहीच नव्हतं. राजाकडे होती टोपी, राजनी घातलेली होती, पण माझ्याकडे तर ते सुद्धा नव्हतं. फक्त स्टॉल होता जे की मी गाडीवरती थंड वारं सुटलं म्हणून बांधायला आणलेला होता. तर हा कप होता स्टीलच्या कपमध्ये खूप सारा चहा गरम लागतो, कॉफी गरम लागते, खूप सारी पोळते, हे तुम्हाला माहितीच आहे. खूप चहा आणि कॉफी पोळत होती.